कैलासवासी विलासभाऊ ज्ञानोबा बराटे प्रतिष्ठानच्या वतीने सौ हेमा अनिल मोरे यांना युवा कार्यकर्ते माननीय श्री मोहित आबा विठ्ठल बराटे पाटील व कुटुंबियांच्या वतीने लग्न कार्यासाठी झाल देण्याचा कार्यक्रम संपन्न। 1990 सालापासून कैलासवासी विलासभाऊ ज्ञानोबा बराटे पाटील यांनी गरीब कुटुंबाला झाल देण्याची परंपरा चालू ठेवली होती। त्यांच्यानंतर श्री मोहिते आबा विठ्ठल बराटे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा ही परंपरा आजपर्यंत सुरू ठेवलेली असून एका गरजूवंत कुटुंबात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा पुण्याचा व माणुसकीचा सुंदर व आगळावेगळा असा हा उपक्रम असल्याचे समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। गरीब व गरजू मुलींच्या आयुष्यात आनंदाचे, प्रेमाचे आणि आपुलकीचे रंग भरावेत या उदात्त हेतूने झाल देण्याचा कार्यक्रम कैलासवासी विलासभाऊ बराटे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व वनदेवी सेवा संस्थाचे विश्वस्त माननीय श्री चंद्रकांत आप्पा बराटे पाटील यांनी यावेळी सांगितले। एका मुलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, तिच्या संसाराला हातभार लावणे व तिच्या नव्या आयुष्याला शुभाशीर्वाद देणे यापेक्षा मोठे पुण्य दुसरे नाही, असे थोर सामाजिक कार्यकर्त्या व समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मीनाताई मोरे यांनी यावेळी सांगितले। आपल्या छोट्याशा मदतीतून एखाद्या लेकराचे आयुष्य उजळू शकते, तिच्या डोळ्यातील अश्रू आनंदात बदलू शकतात। दान हे संपत्तीचे नाही तर मनाच्या श्रीमंतीने केले जाते। आपला छोटासा हातभार एखाद्या मुलीच्या आयुष्याचा मोठा आधार ठरू शकतो, असे आबा मोहिते यांनी यावेळी बोलताना सांगितले। ही झाल कै विलासभाऊ बराटे यांच्या पत्नी श्रीमती माई विलासभाऊ बराटे यांच्या शुभ हस्ते सुपूर्द करण्यात आली। नमस्कार, मी आनंद तांबे। आज आपण एका अत्यंत पवित्र अशा शुभ कार्यासाठी एका ठिकाणी आलेलो आहोत। आमचे सहकारी मित्र, मार्गदर्शक आणि कर्वेनगरचे भूमिपुत्र कैलासवासी विलासभाऊ ज्ञानोबा बराटे यांनी सुरू केलेलं गरीब मुलीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठीच्या हेतूने झाल देण्याचा कार्यक्रम गेले 30-35 वर्षापासून या कुटुंबानं चालू ठेवलेला आहे। आज मीनाताई मोरे यांच्या माध्यमातून हेमा या मुलीच्या लग्न कार्याच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी झाल देण्याच्या कार्यक्रमासाठी या वास्तूमध्ये उपस्थित आहोत। विलासभाऊ बराटेंची परंपरा पुढे चालू ठेवणारा आमचा युवक कार्यकर्ता मोहित आबा विठ्ठल बराटे यांच्या माध्यमातून विलासभाऊंची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा अतिशय चांगला उपक्रम यांनी सुरू ठेवलेला आहे। अतिशय भरगच्च म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी आपल्याला आठवत असेल की झाल मामा द्यायचा, झाल द्यायचा किंवा एखादी वस्तू द्यायचा किंवा काही फर्निचर द्यायचा। तर आज या मुलीचा मामा मोहित आबाच्या रूपाने आज एवढी मोठी झाल या ठिकाणी आपण या देण्याचा कार्यक्रम करणार आहोत। तर मोहित आबाला मी विनंती करतो की या परंपरेचं पावित्र्य आपण जे राखले त्याच्या मागचा उद्देश काय आहे जरा आपण लोकांना सांगावा। नमस्ते। 1990 सालापासून आमचे चुलते कैलासवासी विलासभाऊ बराटे यांनी आपल्या भागातील जे गरजूवंत कुटुंब आहेत, त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांना झाल देणं म्हणजे खूप काही जड वाटतं। काही अनेक लोकांना झाल म्हणजे काय हे माहिती नाही। झाल म्हणजे एका प्रकारचं कन्यादानच आम्ही या ठिकाणी करत असतो आणि तोच पवित्र आम्ही भाऊ गेल्यानंतर सुद्धा आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे। धन्यवाद। या विलासभाऊंच्या सौभाग्यवती माई, यांना माई म्हणतो आम्ही, यांनी सुद्धा ही परंपरा चालू ठेवण्यासाठी फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्या पण आता नुकत्याच या ठिकाणी उपस्थित झाल्या। मी चंद्रकांत आप्पा बराटे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या उपक्रमाचं थोडं कौतुक करावं। नाही झालं बराटे श्रीकृष्ण विलासभाऊ बराटे म्हणजे 1990 सालापासून जी त्यांनी परंपरा चालू केलेली आहे। ठिकाणी कर्वेनगरमधील सर्व गरजू महिलांसाठी, मुलींसाठी ज्यांना अगदीच गरज आहे, महत्त्वाचं आहे आणि ज्यांना ते खर्चाला जास्त जर जातं अशा लोकांना हे या ठिकाणी झालीचा देण्याचा कार्यक्रम करतात। तर हे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि हा असाच पुढे चालू राहावा यासाठी मी त्यांना विनंती करेन की जे काय करतात, कार्य करतात ते अतिशय चांगल्या प्रकारे करतात। याच्यापुढे तुम्हाला हे कार्य सतत चालू ठेवावं अशी मी परमेश्वराप्रती प्रार्थना व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि यानंतर आमच्या
मोरताई ना मोरताईंना सांगतो की आपण 2 शब्द याबद्दल बोलायचं. नमस्कार, मी मीना बोलत कर्वेनगर भागामध्ये. मी वास्तव म्हणजे मी दादांचा आणि विलासभाऊंची खूप आभारी आहे. कारण की मला कर्वेनगर या भागामध्ये विलासभाऊ आणि तांबे काका हिंदी सेवा ते मला वास्तव माझं स्थापित केलं आहे. तर आतापर्यंत जे पण काय आहे विलासभाऊ बराटे आणि तांबे काका त्यांच्या माध्यमात त्यामुळेच माझं ह्या कर्वेनगरमध्ये थोडंसं नाव म्हणजे लौकिक आलेलं आहे. कारण राजकारण वगैरे हे त्यांच्यामुळे आणि जो विलासभाऊंनी सुद्धा ज्यावेळेस मी एक शब्द टाकला होता असं ते काम महिलेला करी तर त्यावेळेस सुद्धा आडेवेळे न घेता भाऊंनी लगेच अवेलेबल करून दिलं होतं मला. संपूर्ण असेल आणि आत्ता सुद्धा मला तांबे काकांना फोन केला आणि त्यांनी लगेच मोदी दादांना फोन केला. त्यांनी कसलंही आधार कार्ड नाही तर काही ठिकाणी आधार कार्ड इलेक्शन कार्ड असं मागतात पण कसलेही हे न करता न मागता त्यांनी लगेचच मला हे जे काही सहकार्य केलं आणि मुलीचा मामा म्हणून आणि माझे बंधू म्हणून त्यांचे मी खूप आभारी आहे आणि तुमच्या कार्याला असं खूप शुभेच्छा देते आणि असं तुमच्याकडून सत्कार्य करावं आणि तुमच्या ह्याच्यामधनं आम्ही तिला भाऊ पाहतोय आता जे काय आहे आणि तर खाऊ असं देऊन गेले आमच्या भाऊंना. तर बराटे यांच्या पत्नी माई यांना विनंती करतो की तुम्ही हे झाल श्रीकृष्ण देऊन त्यांना अर्पण करावे. येत आहे या तुम्ही पण पुढे या. हात लावा पंच असते आहेत ना आपण मोहित तू पण हा येतात ताई हातात हातात चल पाया पडा आमच्या राहू द्या जे सगळं आवर राहू दे ताई राहू राहू नमस्कार नमस्कार राहू द्या आवर राहू द्या चला या